नमस्कार मंडळी. आपण आज जो विषय घेतलाय त्याचं शीर्षक असं दिलंय की पत्रिका सोडवण्याची सुरुवात कुठे करावी. कारण सुरुवातच झाली नाही तर शेवट होणारच नाही. तिथे तुम्ही योग्य निर्णयापर्यंत, योग्य कन्क्लुजन पर्यंत येऊच शकत नाही. तर पत्रिका सोडण्याची सुरुवात कुठे करावी आपला हा विषय आहे. आता सुरुवात कुठे करावी याचं एक सरळ साधं सोपं उत्तर असं आहे की सुरुवात प्रश्नाकडून करावी. तो प्रश्न विचारतो म्हणजे काय करतोय तुम्हाला तो सांगतोय की बाकीचे सगळे विचार डोक्यातले काढून टाक आणि आता तू या प्रश्नामध्ये जे अंतर्यामी गाभा आहे तो पत्रिकेनुसार बघ कुठे तुला सापडतोय का. पत्रिकेचा संबंध जोड म्हणजे पत्रिका सोडवण्याची सुरुवात ही प्रश्नाच्या गाभ्यापासून करावी असा सरळ साधा स्पष्ट नियम आला. पण हे झालं व्यावहारिक सत्य. मग ते ट्रान्सलेट करायचंय पत्रिकेमध्ये. म्हणजे काय करायचंय त्यासाठी मी तुम्हाला एक पत्रिका मांडणार आहे. त्यातली ही एक पत्रिका मी आपल्या एका ग्रुपवर शेअर केली होती. त्याच्यावर माझे विद्यार्थी सोडून माझ्याकडे न शिकलेल्या एकानी एका वाक्याचं सुद्धा उत्तर दिलेलं नाही. आणि माझ्या त्या ग्रुपवर अनेक ज्योतिषशास्त्री, ज्योतिष विचारक, ज्योतिष पंडित सगळे लोक आहेत. पण त्यातल्या माझ्याकडे न शिकलेल्या एकाही व्यक्तीने एकाही ओळीचं उत्तर त्याच्यावर दिलेलं नाही. आणि पत्रिका सोपी आहे समजायला. काय प्रश्न विचारला होता ते सांगतो मी तुम्हाला. ते थोडस थोड्या वेळ ते वरती जातं थोड्या वेळाने. आता ही पत्रिका मी ग्रुपवर टाकली होती. एका पुरुषाची पत्रिका आहे. अर्थातच खूप जुन्या काळ पूर्वीचा जन्म आहे. 1943 सालचा जन्म आहे. आज मी ही व्यक्ती हयात नाही, ठीक आहे. परंतु ती 23 सप्टेंबर 1943 सकाळी 8:18 मुंबई. आणि सरळ साधा प्रश्न विचारला होता. तर तो असा होता की ह्या पत्रिकेत संतती योग सांगा. आता तुम्ही जो जबरदस्त अभ्यास करता, जबरदस्त क्लासमध्ये शिकता, तिथे जर आपण विचारायला घेतला तर संततीबद्दल प्रश्न आहे. मग ते माणसं काय करतात पारंपरिक की गुरु बघतात. संततीकारक गुरु आहे. हा, त्याच्यानंतर तो कर्क राशीत आहे. छान आहे, फार छान आहे तो. हा, त्याच्यानंतर पंचमेश बघतात. तो शनी आहे. तो राजयोग कारक आहे. लक्षात ठेवा, शनी काय साधा सुद्धा नाही, राजयोग कारक आहे. तो पंचमाच्या पंचमात पडलाय. चांगली गोष्ट आहे ना. कारण स्वस्थानाकडून 9व्या स्थानात पडलेला 5व्या पाय 1, 5, 9 मधले ग्रह चांगले धरले जातात. तर तो पडलाय. मग त्याच्यानंतर पुढे असा विचार करतात की महादशा कोणाची चालू आहे, त्याप्रमाणे त्या संतती योग्य काळात तर ती अनुकूल आहे का, हे सगळे विचार करतात. आणि गुरु कर्केचा आहे म्हणजे बहारे बहार. आणि फार थोडाफार विचार केला तर राहू युक्त आहे असं केला तर एवढा सुद्धा विचार कोणी करतं का, मी शंका आहे की गुरु राहू युती आहे मग तो चांडाळ योग आहे. मग त्या पारंपरिक अभ्यासकाला चांडाळ योगाचं नेमकं फलित काय, तो चांडाळ का म्हणायचं याचा गंधच नसतो. त्यामुळे तो म्हणतो अच्छा गुरुच बिघडलाय. हा, तर खरा ऍडव्हान्स नॉलेज ज्याला आहे त्याला गुरु राहूचा फायदा कसा करून घ्यायचा तेही कळतं. परंतु चांडाळ योग असे दोन्ही. पण गुरु चांगला, पंचमेश चांगला. हा, आणि काय तो लग्नेश शुक्र तोही लाभस्थानी आहे, काय वाईट आहे. असं करून ते शोधाशोध करायला लागतात की याला पहिला काय मुलगा होईल, पहिली मुलगी होईल, काय असेल ते. पण मगाशी मी काय सांगितलं की पत्रिका विश्लेषण सुरू कुठून करावे, तर ते व्यवहारापासून करावे. संतती होणे हा मेडिकली स्पीकिंग पुरुषाच्या कुंडलीत शुक्र म्हणजे शुक्र जंतूंचे प्रमाण, शुक्राणूंचे प्रमाण याच्याशी सुरुवातीला बांधला गेलेला मुद्दा आहे. 100% लक्षात ठेवा. तर मग आपलं लक्ष गुरुकडे जाता कामा नये, पंचमेशाकडे जाता कामा नये. गुरु बिघडलाय का, लग्नी याचा काही संबंध नाही. शुक्राकडे लक्ष गेलं पाहिजे. आता इथे शुक्राकडे आणखीन एका कारणासाठी लक्ष गेलं पाहिजे की तो शुक्राणूंचा कारक आहे आणि तो लग्नेश म्हणजे तनुस्थानाचा
कारक आहे. हं. आता हा शुक्र, तर्क काय चालू झाला, हा शुक्र ही अग्नी तत्वाच्या राशीत आहे. मग व्यावहारिक दृष्ट्या तुम्हाला अशी माहिती पाहिजे की अग्नितत्व शुक्राणूंच्या निर्मिती आणि वृद्धीसाठी पोषक आहे का नाशक आहे, ही माहिती ज्योतिषात नाहीये दिलेली, ती मेडिकल माहिती आहे. लक्षात आलं का? ती माहिती मेडिकल आहे, मेडिकल. बरोबर. तर त्याच्यामुळे मेडिकल सायन्स असं सांगतं की पुरुषाच्या पुरुषाचे वृषण हे देहापासून बाजूला काही अंतरावर असतात आणि म्हणून काही अंतरावर असतात आणि म्हणून उष्णतेपासून शारीरिक तापमानापेक्षा 2 अंशांनी कमी राहावी उष्णता, थंडावा राहावा म्हणून त्याची योजना निसर्गाने केली आहे. पण याचा जर मेडिकल सायन्सचा गंधच नसेल त्या ज्योतिषाला, तर तो शुक्राकडे अग्नितत्वातही याकडे त्याचं लक्षच नाही जाणार. तिथे काय काय झालंय माहिती का? शुक्र अग्नितत्वात आहे, तो सुद्धा 1, 5 आणि 9 यातली 5 म्हणजे मधली रास असते ना अग्नितत्वाची, ती जास्त प्रखर असते अग्नितत्वाच्या दृष्टीने. तर सिंह राशीत आहे. लाभस्थानी म्हणजे हे लाभस्थान हे पूर्ण फळ देणारं स्थान आहे, इनपुट देणारं स्थान आहे. त्यावेळेला लाभस्थानी आहे, सिंह राशीत आहे, शुक्र आहे. त्याच्यावर मंगळ या जहाल अग्नि तत्वाच्या ग्रहाची 4थी दृष्टी आहे. त्याच्यावर ते पारंपरिक वाल्यांना गंध सुद्धा नाहीये, त्याच्यावर हर्षलाची 4थी दृष्टी आहे. जगातल्या एकाही ग्रंथात, एकाही पुस्तकात, एकाही इंटरनेटच्या क्लिपमध्ये हर्षलाच्या दृष्टी दिलेल्या नाहीत, कारण कोणी शोधल्याच नाहीयेत. हर्षलाला 4थी दृष्टी आहे. त्यावेळेस शुक्र पार चेंदामेंदा झाला शुक्राचा, आणि त्याच्यावर शनीची 3री दृष्टी आहे. आता तुम्ही शनी अवायू तत्वाचा आहे, तो काय मंगळ हर्षलासारखा नाही, पण अग्नि तत्वावर फुंकर मारून शनीने तो अग्नी प्रज्वलित केला. शनीचं म्हणणं की तू जसा आहे त्याला मी प्रोत्साहित करतो. 3ऱ्या दृष्टीने वाव देतो. पराक्रम, कसला पराक्रम? अग्नि तत्वात तू पडलायस, त्याच्यावर मी फुंकर मारतो. मग किती दोष झाले एका क्षणात. बरं, तो लाभेश आहे, लाभेश की जिथे तुम्हाला तो शुक्र पडलाय, तो त्याचा मालक लाभेश रवी तो वेळात आहे. तर याचा अर्थ असा होतो की 6 ते 7 कारणं सापडली की शुक्र संपूर्णतः बिघडलाय. अशा केसमध्ये त्याच्यामध्ये गुरु कसा आहे, शनी म्हणजे पंचमेश कसा आहे, हे सगळं विचार करणं, तिथून सुरुवात करणं हे संपूर्णतः निरर्थक आहे. पण निरर्थक आहे तेनीच सुरुवात करायची. त्या तूळ लग्नाला राजयोग काळ कोण आहे ते बघा, लग्नाची इष्टानिष्ट ग्रह, असं निरर्थक तुम्हाला शिकवलं जातं. आणि मेडिकल सायन्सची माहिती तुम्हाला कशाला कोण देत आहे, त्यालाच येत नाही शिकवणाऱ्याला. त्याच्यामुळे तो हा जो शुक्र आहे, मग एखाद्याला ठोकताळा की सिंह राशीचा शुक्र वाईट फळ देतो. काही जण हा ग्रंथाचं वाक्य आहे, सिंह राशीचा शुक्र असता वीर्य पातळ म्हणजे लिक्विडिक असते. काय खोलचटपणा आहे. सिंह राशीमुळे स्पर्मचं प्रमाण कमी राहतं. या केसमध्ये ज्या अर्थी शुक्राचे चेंदामेंदा झालाय, शुक्र 7 कारणांनी बिघडलाय, त्या अर्थी या माणसाचं स्पर्म काउंट कमी नव्हे, या माणसाचा जन्मतः स्पर्म काउंट म्हणजे काय जो वयापर्यंत सुरुवात होते तेव्हापासनं स्पर्म काउंट 0 आहे, 0. त्याला मेडिकल सायन्स मध्ये अझोस्पर्मिया असा शब्द आहे. डॉक्टरनी तपासणी केली आणि सांगितलं की स्पर्म नावाला सुद्धा नाही तुमच्या सिमेनमध्ये, त्यामुळे संतती होणार नाही 100%. तुम्हाला असं सांगितलं डॉक्टरनी. त्यालाही ते कळलं की तेव्हापासून मग त्यांनी अडॉप्शन केलं, मुलगा दत्तक घेतला कालांतराने. अडॉप्शनचा योग नवमावर न बघता तो पंचवीस नवमात असल्यामुळे अडॉप्शन केलं, मुलगा घेतला, कंटिन्यू इथून हे पुरुष रास आहे. ओके, याचा अर्थ सुरुवात कुठे करायची हे तुम्हाला कळलं नाही तर मग पुढचे सगळं मग काय तो एक सर्व नाही असं कसं गुरु बळवाने तुला व्हायला पाहिजे होती संतती. अरे डॉक्टरी शास्त्र म्हणे बघ ना, संतती हा काय
बाजारात आणायची गोष्ट आहे का? मेडिकली तो त्याला योग्य आहे का हे बघ ना. तर त्या दृष्टीने पत्रिका ही अशी बघायची असते. व्यवहारात त्याची सुरुवात शुक्राणूंपासून होते. हे ज्याला कळलं नाही त्याला पत्रिका कळतच नाही, कळून काही उपयोग नाही. दुसरी एक पत्रिका पाठवतो, त्यातही तुम्हाला काही मी प्रश्न विचारेन. जायला पाहिजे वरती अजून. हा. आता ही एका स्त्रीची कुंडली आहे, फिमेल. 31/12/1974, 10:11 ठाण्याचा जन्म. हे सगळं दिलंय. म्हणजे कोणी म्हणेल की आम्हाला तपशीलवार पत्रिका द्या, तर तुम्ही महादेशांच्या काय, त्याचा संबंधच नसतो. महादेशांतरच्या काय जी गोष्ट जसं मगाच्या पत्रिकेत महादेशांतरच्या गोचरप्रमाणे काय बघायचे, तो वेळेपणा करतात पण माणसं की ही महादेशात चालू आहे. अरे शुक्र त्याचा बिघडलाय, तो कसली महादेशा बघतोच त्याची. अगदी शुक्राची आली तरी फायदा नाही त्याला. पण तो करतात लोक. त्यांना कारण त्यांनी शिकवलेलं असतं, महाराष्ट्र बघा, गोचर भ्रमण बघा, त्याचा राजयोग कारक आहे का बघा, हे असलं काहीतरी. तर इथे या बाईनी जर समोर येऊन तुमच्या असं स्पष्ट शब्दात सांगितलं, सुरुवात कुठून करायची, प्रश्नाकडून. तर तिने असं विचारलं की 19 सालापासनं तिला वास यायचं बंद झालं, ते 23 सालापर्यंत. म्हणजे माझ्याकडे पत्रिका ती 23 साली आली. 19 ते 23 अशी 4-5 वर्ष वास तिला येणं संपूर्णतः बंद झालं होतं. आता पत्रिका सोडवायची कशी, त्याच्यावर उपाय कसा सांगायचा, हा तर पुढचा टप्पा आहे. तर या व्यक्तीला मी पत्रिकेतला अनालिसिस केला, त्याला उपाय सांगितले, तारीख सांगितली की कुठल्या दिवशी तुम्हाला वास येऊ लागेल, आणि एक्झॅक्टली त्या आठवड्यात तिला तो वास पूर्ववत येऊ लागला. आता याला मेडिकल सायन्स नको माहिती तुम्हाला. वास येणं याचा अर्थ काय, तो थांबणं याचा अर्थ काय, मेडिकली अर्थ काय. तर कोणाला तुमच्यापैकी असं माहित आहे का की गंधक ग्रंथी, माझ्या विद्यार्थ्यांनी नका उत्तर देऊ, माझ्या विद्यार्थी हे जे माझ्याशी करून काहीच शिकले नाही, गंधक ग्रंथी कुठल्या राशीवरून बघतात. गंध ग्रंथी असं मी म्हणतोय. कुणी सांगेल मला स्क्रीनवर येऊन? ही मेडिकल माहिती असते की गंध ग्रंथींना हवेच्या माध्यमातून आलेला वास आहे, तो चिकटतो. चिकटतो म्हणजे त्याच्याशी तो कॅप्चर करतो. मग हे कॅप्चर करणे, हे जे गंधक ग्रंथी आहेत या राशीवर, कुठल्या राशीच्या अंमलाखाली आहेत. आपण काय करतो का, विकार कुठलाही असू दे, पारंपरिक ज्ञान म्हणजे अद्भुत आहे लोकांचं. ते म्हणतात षष्ठ स्थान बघा. अरे कशाला बघतोय षष्ठ स्थान? नाटकाशी संबंध आहे ना. काय संबंध आहे षष्ठाचा? रोगाचं सिग्नल 12 पैकी कुठल्याही स्थानातून मिळू शकतो, कुठल्याही. कारण गंधग्रंथीची रासच वेगळी आहे, ती आहे वृश्चिक. आता इथे वृश्चिक राशी, इथे मंगळ, तिथे वृश्चिक रास दशमात आहे, तिथेच मंगळ आहे म्हणजे त्याचा अधिपती. हे दोघही जण, वृश्चिक रास आणि मंगळ, राहूनी ट्रॅप केले. राहू काय करतो, गोष्टी उलट्या करतो, परतवतो, रिव्हर्स करतो. त्यामुळे त्यांनी वास येत होता त्या वयापर्यंत तो थांबवला. वास थांबवला याचा अर्थ असा की जिनेटिकल सस्पेन्शन, जीन्स जेव्हा कार्यरत झाले तेव्हा वास येत होता, आता ते थांबले काम करायचं. जिनेटिकल सस्पेन्शन, डिस्ट्रक्शन नाही. राहू अशरीरी ग्रह आहे, तो डिस्ट्रॉय नाही करत, तो संभ्रम निर्माण करतो, थांबवू शकतो. तर जिनेटिक्सचं स्थान कुठलं, पारंपरिकमध्ये काही कशाशी देणं घेणं नाही. ज्योतिष पंडित झाला त्याला विचारा बरं की जेनेटिक्सचा अभ्यास तू पत्रिकेवरनं कसा करतो. काही नाही, तो आम्हाला काय ग्रंथात दिलंच नाही म्हणे असं काही. आमच्या गुरुनी शिकवलंच नाही, कारण ते ग्रंथावर शिकवतात आम्हाला, दुसरं त्याने काही. तर जिनेटिक्सचं स्थान म्हणजे लाभस्थान. जिनेटिक्सचं स्थान म्हणजे लाभस्थान. आता तुम्ही की मला कसं सुचलं, ह्या संशोधनाच्या खोलात शिरायला मला आत्ता सांगू नका.
पण अनुभव तुम्हाला येईल का 200%. जिनेटिक्सच्या स्थानात जो काही ग्रह असतो, त्या रास असते किंवा तो शुक्र असतो तिथला. आता या राहू आणि मंगळाचा अन्य योग, ह्याचा योग कोणाशी झालाय, काय म्हणतो त्याला, रवीशी झालाय बघा, रवीशी एकराशांतर. एकराशांतर योग कोणाशी झालाय, रवीशी. तर त्याच्याशी या दोघांचं रिलेशन काय, कारण कल्पित प्लॅनेट मंगळ आणि राहू आहेत. त्याच्यानंतर द्वादश अंश कुंडली इथे नाही, द्वादश अंश कुंडलीत त्याचा अधिपती जो आहे गुरु धनुराशीचा, आणि त्याच्यातल्या सर्वोच्च अंशावरचा ग्रह शुक्र. शुक्र का, त्या लाभस्थानी सर्वोच्च अंशावर आहे. गुरु का, तर तो लाभेश आहे. बघायचे कुठल्या कुठली द्वादश अंश. इतकं सगळं मेडिकल टेक्नॉलॉजी तुम्हाला येत असेल तर या पत्रिकेत कुठल्या कालखंडात तो वास येणं परत चालू होईल, रिस्टार्ट, सस्पेन्शन झालाय, ते तुम्हाला अगदी बारकाईने काढता येईल त्या महादशा अंतरच्या बघून. आठवडा सांगितला आणि त्याला अर्थात उपाय सांगावे लागतात. उपाय तुम्ही तेव्हाच सांगू शकता की जेव्हा तुम्हाला त्या राहू मंगळाला काउंटर बॅलन्स करणारे महादशा कोणाची यायला पाहिजे. उपाय लागू पडतील. त्याला राहूला काउंटर बॅलन्स करेल केतू. तेव्हा केतूची विदशा, आता महादशा अंतरशा बघितल्या सगळ्या, केतूची विदशा आलेली असताना आठवडा आला मला 22 ते 29 ऑगस्ट 2023 हा तो पिरियड. मी एप्रिल मे कडे ते भविष्य बघितलं आणि त्यांना उपासना सांगितली. ती काय सांगितली त्याच्या भानगडीत आता मी पडत नाही. मग त्यामुळे या उपासनेने असं होईल का, 4 वर्ष झाली किंवा नक्की होईल म्हणा. आता हा कॉन्फिडन्स पाहिजे ज्योतिषाला. तर त्यामुळे त्याचे नक्की होईल. केतूचा पिरियड काढला आणि त्या पिरियड मध्ये त्यांना तो रिस्टार्ट झालं ती गोष्ट. राहू मंगळाला काउंटर बॅलन्स करणं, कारण केतूचं एक काम रिव्हर्स करण्याचं आहे. मग आता रिव्हर्स काय करायचंय, बंद पडलाय ते चालू करायचं आहे. अशा तऱ्हेने आता बरेच वेगवेगळं लॉजिक लावायला लागतं. फक्त तुम्हाला एक अंदाज देतोय. म्हणजे सुरुवात कुठून केली, वास येत नाही या प्रश्नापासून सुरुवात केली. वासाची रास बघितली, त्या राशीचा अधिपती बघितला, वास थांबला आहे म्हणजे सस्पेन्शन बघितलं, ते कुठला ग्रह करतो ते बघितलं, ही जिनेटिकल गोष्ट आहे त्याचा आढावा घेतला आणि जिनेटिक्सचं स्थान बघितलं. याला म्हणायचं पत्रिकेचा प्रारंभ हा प्रश्नापासून आणि प्रश्नातील घटकांचे त्याला काय म्हणू, कोलॅटरल ऍस्ट्रॉलॉजिकल घटक. प्रश्नामध्ये घटक आहे, प्रश्नामध्ये गंधग्रंथी आहे. मग पत्रिकेत गंधग्रंथी कोण दाखवतं हे माहित पाहिजे ना. मग आयुष्यभर वृश्चिक रास अभ्यासाला सुद्धा माहितीच नसतं की गंधग्रंथी वृश्चिकेच्या अंमलाखाली येतात, माहितीच नसतं. तर याचा अर्थ ग्रंथात ही माहिती मिळाली मी ज्योतिषी व्हाल का, नाही. तुम्हाला प्रमाणपत्र नक्की मिळेल, ज्योतिषशास्त्री व्हाल, पंडित व्हाल, काय वाटेल ते व्हाल, पण ज्योतिष नाही येणार. कारण ग्रंथ कशाला सांगितले असल्या गोष्टी. पूर्वीचे ग्रंथ तुम्हाला ज्योतिष शिकवण्यासाठी निर्माण केलेले नसून ज्योतिषावरचा तो फंडामेंटल रिसर्च त्यांना समज जाणवलेला त्यांनी मांडलाय. आता यावर तुम्ही संशोधन करून वापर योग्य करा. ऍप्लिकेशन ज्याला म्हणतात ते तुम्ही करा. आम्ही फंडामेंटल देतो तुम्हाला. त्यामुळे ज्यांना ह्या सगळ्या पद्धतीने पत्रिका सोडवता येते, त्या 1, 2, 3, 4 असं पुढे जाता येतं, त्यांनाच ते खऱ्या अर्थाने येतं. हे लक्षात ठेवा. या 2 पत्रिका तुम्हाला पत्रिकेचा प्रारंभ कुठे करायचा एवढ्याच अर्थाने तुम्हाला मी त्या शेअर केलेल्या आहेत. आता कोणाला काही याच्याबद्दल काही म्हणजे पत्रिकेतले जे कंटेंट्स आहेत ना, की मी कुठली पत्रिका मांडली त्यावर काय, हे नका लक्षात ठेवू. लक्षात हे ठेवा की प्रारंभ निवडला कसा मी. ऍस्ट्रॉलॉजी कुठे माहितीये का, की पहिल्या केसमध्ये संतती योगाची सुरुवात शुक्राचं चांगलं असल्याशिवाय पुढे जायचं नाही, हा ऍस्ट्रॉलॉजिकल पॉइंट आहे. स्त्रीच्या पत्रिकेत चंद्र किंवा गायनेक तिची जी सिस्टीम आहे ती तपासण्याचे पॅरामीटर चेक केल्याशिवाय तिला संतती गुरु म्हणून यांच्यावरनं सांगायचा नाही, हे लक्षात ठेवा मुख्य. आता दुसऱ्या पत्रिकेत सुद्धा वास येत नाही तर पत्रिकेत माहित पाहिजे की नागपुरीचे रास कुठले, गंधग्रंथीचे कुठली, कॅप्चरिंग कोण करतं,
सस्पेन्शन कोण करतं, ही ऍक्टिव्हिटी मेडिकली काय स्वरूपाची आहे. आता यात फक्त ज्योतिष नाहीच आहे मुळात, मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी. आता योगायोगाने दोन्ही पत्रिका वेगवेगळ्या कारणासाठी मेडिकल झाल्या आणि त्या जास्त उपयुक्त असतात, कारण तुम्हाला ते दाखवता येतं, सिद्ध करता येतं, प्रचिती देता येते आणि तुम्ही त्याला म्हणू शकता की तुला काय वाटतं ते मला सांग. अशा तऱ्हेने तुम्हाला ते आता तुम्हाला ह्यावर तुम्हाला काही भाष्य करायचं आहे, कुठे काही काही तुम्हाला वाटतंय का, काही कोणाला प्रश्न विचारायचा आहे? माझी मेथड लक्षात आली तुमच्या, तो कृपा करून त्या सर्टिफिकेटच्या मागे धावू नका. ग्रंथातली 10 वाक्य उतरवून काढली म्हणजे काय ज्योतिष येत नाही. विचारा विचारा, कोणाला काही विचारायचा आहे प्रश्न? म्हणजे टेक्निक कळलं का मी काय सांगते ते? कारण मी तुम्हाला टेक्निक सांगण्यासाठी ही व्याख्यानं घेतोय आणि तुम्ही सुरुवात केली असतील का अशी, याचाही आढावा घ्या की हो मी असंच काही विचार केला. आता उत्तर तर मला ग्रुपवर एकानेही दिलेलं नाहीये, एकानेही नाही दिलेलं, लक्षात ठेवा. आज आता म्हणण्यात काय अर्थ नाही की मी असं केलं असतं. बरं ती क्लिप किंवा ती पत्रिका ग्रुपवरच्या सर्वांनी पाहिलेली आहे, ते मला कळतं की त्यांनी पाहिली का नाही. उत्तर कोणी नाही दिलेलं. असं का होतं? संत योगाचं एकाने उत्तर का नाही दिलं? आणि सांगून सवरून त्या हायली क्वालिफाईड त्यांच्या हिशोबाने ज्योतिषी आहेत. असं कधी असं तुम्हाला वाटतं तुम्ही असं करता, असं प्रश्नाचा गाभा उचलता आणि ज्योतिषामध्ये ट्रान्सलेट करता, असं काही होतं का? कारण विचार म्हणजे कोणाचा प्रश्न नसेल तर मी ते रेकॉर्डिंग नक्कीच बंद करेन. प्रश्न रेकॉर्डिंग एवढ्यासाठी चालू ठेवलं की तुमचा प्रश्न त्याचं उत्तर रेकॉर्डला जाईल, दोन्हीच्या अर्थाने. अनम्यूट करू शकता तुम्ही स्वतःला. हा तुमचा अनम्यूट करा ना, तुम्ही स्वतःला अनम्यूट करा. विजय कारण तुम्ही अनम्यूट करा स्वतःला, तिथे टच करा त्या स्पीकरला. नाही आवाज नाही ऐकू येणार, तुम्ही टच करा. हा हा विचार. सर, प्रश्न असा आहे बोला. की त्या स्त्रीची जी म्हणजे गंध येण्याची जी हे होती, सेन्सेस होते, ते कशामुळे बंद झाले हे विचारणं आवश्यक आहे का? नाही तिला एका एका दिवशी तिला असा अनुभव आला की बाजूला लागलेला आग मला वासच आला नाही. म्हणजे एका पर्टिक्युलर दिवशी तिला हळूहळू जाणवलं, मग ती बंद झालाय. हा आता कदाचित तिला जाणवलं त्याच्या आधी काही दिवस तो थोडा कमी यायला लागला असेल, पण जेव्हा तिला स्ट्रायकिंगली जाणवलं की बाजूचा अग्नी मला थोडा सुद्धा वास आला नाही, बाजूला रॉकेल पडलाय आणि तिला कळलं सुद्धा नाही की बाजूला रॉकेल आहे, तेव्हा तिला अरे मला वास यायचं बंद झालाय. मग तिने काही प्रयोग केले की कापडाचा वास येतो का, अमक्याचा येतो का, कशाचाही वास तिला येत नव्हता. हा तिचा फीडबॅक असतो आपल्याला की मला एका दिवशी स्ट्रॉंगली जाणवलं, कदाचित तत्पूर्वी ते कमी झालं असेल प्रमाण हळूहळू. सर, विचारण्याचं जे प्रयोजन आहे ते असं आहे की मध्यंतरी जे कोविडचा काळ होता, त्या काळामध्ये बऱ्याचशा लोकांचे वास आणि चव ह्या दोन्ही गोष्टी बंद झालेल्या होत्या. बरोबर आहे. आणि त्यातल्या बऱ्याचशा जणांच्या सुरू झाल्या, परत काही जणांच्या नाही झालेल्या. तर असे प्रश्न वारंवार येऊ शकतात तिथून पुढे. म्हणून हा त्याचं कारण सोपं आहे की कोविडचं जे इन्फेक्शन व्हायचं, तो जो व्हायरस होता तो नाकाच्या माध्यमातूनच जायचा ना, बेसिकली फुफ्फुसात जायचा नाकाच्या माध्यमात. तर त्याचा अर्थ तो त्या गंधग्रंथींच्या एरियातूनच पुढे जायचा. नॅचरली त्याचा जो इम्पॅक्ट आहे जो काय असेल तो, ते जे म्युकस आहे ना त्या भागात जे काय म्युकस फॉर असतं नाकामध्ये, त्याला तो कॅप्चर करायचा, जसं तो फुफ्फुसात जे म्युकसला कॅप्चर करायचा, बरोबर ना. तर त्याच्यामुळे त्या गंधग्रंथीवर परिणाम होणं, मग तिथे फार थोड्या प्रमाणात कॅप्चर करायला जागा असल्यामुळे सगळ्यांचेच वासाचं ज्ञान शून्य नाही झालं, लक्षात ठेवा. पण ते कोविडचं एक लक्षण झालं की तुम्हाला वास येत नाही का, मग तुम्हाला कदाचित हे इन्फेक्शन झालंय, बरोबर, व्हायरल इन्फेक्शन.
तर आता तुम्ही म्हणाल की आता एखाद्याच्या बाबतीत ते जर आता अजून त्याला वास येत नसेल तर ते रिस्टोर करता येईल का? तर पत्रिका आपल्याला सांगेल की याचं डॅमेज आहे ते रिस्टोर होण्यासारखं आहे का. पण जर होण्यासारखं असेल, जसं इथे मला पर्याय काउंटर बॅलन्सिंग ग्रह सापडला तर तर ते येईल करतात, ते येईल करते. पण असं नाही खात्रीचं त्यानं ते सगळ्यांचं करता येईल पत्रिका बघून. हा, पण आपल्याला फायदा काय, ज्याच्या बाबतीत आपण म्हणू की तुझं वाचतं ज्ञान आम्ही रिस्टोर करू शकू, त्याला आपण उपाय सांगू शकू, ते उपाय केल्यानंतर 4 महिने 6 महिन्यांनी त्याला फीडबॅक विचारू आणि त्याचं उत्तर जेव्हा तो होऊ देईल तेव्हा तुमच्यासाठी ती मोठी अचिव्हमेंट असेल की डॉक्टरच्यानी सुद्धा जे कधीही झालं नाही ते ज्योतिष म्हणून तुम्ही करू शकलात. मग अशा याच्यामध्ये जसं आपण मगाशी बघितलं हा, की त्याच्यामध्ये काउंटर बॅलन्स ह्यानी केला म्हणजे हर्षलनी केलं. केतून तर केतून केलं. केतूनी केलं, सॉरी. तर केतूनी केलं तर प्रत्येक केसमध्ये तसंच नाही असतं की नाही वेगळं वेगळं असतं? नाही नाही, असं नाही. प्रत्येक गोष्ट आहे. त्याला मी ना एक डार्क मॅटर ऍस्ट्रॉलॉजी नावाचा एक कन्सेप्ट डेव्हलप केलाय. ग्रहाला कुठला ग्रह काउंटर बॅलन्स करतोय ते शोधण्याचं माझं एक स्वतःच टेक्निक आहे. शोधा. अच्छा अच्छा. बर. तर ते तसं नाही केतू नाही सापडणार प्रत्येक वेळी. पण तो तेव्हा त्यांनी मला काही सांगितलं, कोविडचा प्रश्नच नव्हता तेव्हा आलेला. म्हणजे इनफॅक्ट 19 पासून त्यांना वास येतो बंद झाला ना, तर कोविडच्या काळात त्यांना कोविड झाला नाही, लक्षात ठेवा. म्हणजे झाला असंही नाही नाही. की ते झालं तर त्याच्यात ऍड झालं, असंही झालं. त्याचं नाही झालं. अच्छा. तर ते एक वेगळाच प्रकार आहे. पण मग ज्योतिष अशा याच्यामध्ये जे आपण आपण दर्शवलं की ह्या तारखेपर्यंत तुम्हाला वास यायला सुरुवात होईल या तारखेला. हो हो तर हा जो आहे तर हो. हा जो संपूर्ण आहे ते आपण त्याच्या सगळ्या अंतर्दशा वगैरे हे सगळं अभ्यासून मगच त्यांना सांगू शकतो. पण आपण पारंपरिकमध्ये एक चूक काय करतो माहितीये का, ते तुम्हाला काय देणं नाही घेणं नाही ते महादेशा अंतशा बघायला लागा. कशाला बघायच्या? तुम्हाला कळलंय का की कुठला प्लॅनेट मला कॅप्चर करायचंय ते ते कळलेलं. म्हणजे खेळाडू कोण घेतलाय तेच माहित नसतं, त्याला थांग पत्ता नसतो. तो काय सांगतो की हा सेंचुरी मारेल. कोणी सांगितलं तुला? तो टीम मध्येच नाहीये. नाही, मग आपण त्याला ती तारीख सांगितली किंवा काय तर त्याचा अभ्यास आपण साधारणपणे पुढे कसं नाही का म्हणजे नाही असं नाही, मार्गदर्शन. आपल्याला मुळात कुठला ग्रह आपल्याला हे काम करेल हे कळायला नको का? त्याची हो. विदेशा बघणं वेगळी गोष्ट आहे. ते काय सांगतात, महादेशा बघा त्यात आत्ता मला अमुक अंतर्शा चालू आहे. हा काय खोळपण आहे? आत्ता अंतर्शा चालू आहे गणिताप्रमाणे तू जन्माला आलास ना त्या दिवशी ठरलाय आत्ता कुठल्या अंतर्शा आणि विदेशा चालू आहे, बरोबर का नाही? हा काय खोळपण आहे? त्या घटनेचा संबंध ज्या ग्रहाशी आहे आणि त्याला आमच्या शिकवताना प्लेअर, क्लिअर. त्याला खेळामधला प्लेअर म्हणतो आम्ही त्याला. तो प्लेअर कळला नाही आणि हा सांगतो हा सेंचुरी मारेल, हा लवकर आउट होईल, हा कॅच घेईल. हा काय प्रकार आहे? महादेशा भेटली बघतो. बरं, महादेशा ओके. बघायची म्हणजे काय हेही त्याला थांग पत्ता नसतो. महादेशा 20 वर्ष असते शुक्राची महादेशा. काय हा खुळेपण आहे? महादेशा बघ म्हणजे काय, बघ म्हणजे काय? त्याला सांगायला पाहिजे की हे 4 नियम आहेत अमुक कुंडलीतले, त्यावर समजेल की महादेशा नेमकं काय करेल आणि काय करूच शकणार नाही. टेंडन्सी नाही महादेशाची. मग तुला वाट बघायला लागेल अंतर्देशाची, अंतर्दशा विदशा यांचा अभ्यास केला पाहिजे ते सुद्धा. अच्छा. पण महादेशा बघा, अंतरच्या बघा, याच्या पलीकडे कोणी शिकवतं का कोणाला काही? अंतरच्या बघा म्हणजे काय कळतं तुम्हाला? काही करायचं काय ते अंतर्दिशेचं बघा म्हणजे काय? सिनेमा बघा, इतकं सोपेपणाने सांगतात तुम्हाला ते. धन्यवाद सर. आणखीन कोणाला काही विचारायचं? विचारायचं का कोणाला काही? नाही तर मग मी रेकॉर्डिंग थांबवतो. महेश शिंदे, तुम्ही माझ्या कुठल्या होतात का? नाव ऐकलंय तुमचं. हॅलो सर. हा, बोला बोला. हा सर. हा, तुम्ही माझ्या ह्याला क्लासला होतात का कुठल्या? नाही सर, क्लासला नव्हतो. अच्छा, ओके. तुम्ही माझ्या हा सर. फेसबुकवर आहात ना मला वाटतं. सर माझ्या फेसबुक आहे. सर मी तुमच्याबरोबर 2 कॉन्टॅक्ट वेळा ऍडवाइस घेतलेला आहे बरोबर आहे. फेसबुकच्या आणि मध्ये तुम्ही वन माझा प्लस. सल्ला घेतलाय. हे क्लास हो नाही सल्ला केला. पण. हा सर. बरं, क्लास नाही केला. पण मग तुमचा ज्योतिष बॅकग्राऊंड आहे का नाही म्हणजे मला माहित नाही ते.
हो सर, ज्योतिष मी विशारदला आहे सर. बरोबर. मी ज्योतिष अभ्यास मंडळ जे आहे आपलं, हो. तिथे विशारदला आहे. हा दुसरा वर्ष चालू आहे माझं सर. बर. हो सर. पण तुम्हाला आता मी जे काय बोललो त्यात काही म्हणजे काय म्हणतो अप्रोच तुम्हाला काय म्हटलं पटला का असं नाही तुम्हाला विचारणार पटायचा का प्रश्न आहे. माझा 56 वर्षाचा अनुभव आहे. तुम्हाला नाही नाही लक्षात नाही आलं का की तुम्ही सर. गडबड हो कुठे सर, हो करता? सर. नाही म्हणजे नाही, मी तुमचं काय तुमचा असं अनुभव ओपिनियन घेणार की माझं म्हणणं तुम्हाला पटलं का? पटलंच पाहिजे. नाही पटलं तर तुम्ही तुम्ही त्या मार्गात पटलं. गेला होता. हो सर. त्यामुळे तोच सर, होता. तुमचा अनुभव म्हणजे मी प्रत्यक्ष घेतलेला अनुभव आहे ना. बरोबर आहे. बरोबर आहे. तर त्या दृष्टीने पाहता नाही मला ना हे सगळं शिक्षण पद्धती आहे ना ज्योतिषशास्त्र तसंही आपल्या शिक्षण पद्धतीचा बऱ्याच वाढलाय भारतातल्या आपल्या इथल्या म्हणजे परंतु तुम्हाला क्रिएटिव्हिटी तुमचं थिंकिंग कपॅसिटी याला चालना देणारं काही नाही. ते वाक्याच्या वाक्य लिहायचे वाक्याच्या वाक्य पाठ करायची वाक्य ठोकताळे निर्माण करायचे. ते ठोकताळा सुचला एखाद्याला अनुभवाच्या आधारे की त्याला वाटतं मी संशोधन केलं काही संबंध नाही.